आजपासून सुरू झाली मग आपल्या मग रोडची जत्रा, नाथबाची जत्रा आजपासून सुरू झाली. तर मग कसं करता प्लॅन? मग मागं म्हणाल तुम्ही आपण काहीतरी एखादा धंदा, एखादा व्यवसाय, काही दुकान गिकान हॉटेल गिटेल टाकू म्हणून मी तुम्हाला म्हणलं बोलावलं माहिती. कारण की गावात जर आपण बसलो, गावातले लोक चित्रे नीर आपल्या टीका करतात, हसतात आपल्याला. म्हणून आपल्याला त्याच्या जिद्दीवर काही ना काही एखादा हॉटेल म्हणा, एखादं दुकान म्हणा, काही एखादं काहीतरी गाड्या ठेवायचं आहे, पार्किंग म्हणा, असं काहीतरी आपल्याला सुरू करावं लागेल तिथे, असं मला वाटतं बा. काऊन की आता दरवर्षी जत्रेत आपण पैसा खर्चतो, हे खर्चतो ते खर्चतो. तर आपण जवळचे लोक, दूरदूरचे लोक जत्रेला येतात, जवळच्या लोकांना काहीतरी दुकान गिकान ते लावून काहीतरी कमाई करावं असं मला वाटते बा. हे काही सोबानं बरोबर आहे म्हणा तुझ्या, पण मग आपण आपल्या गावची जत्रा आहे तर आपण काही ना काही मजा आहे ते मारास लागणार देत नाही का? निरा कमाईच करतं, हेच करतं. पास होता भाऊ अशा आहात तुम्ही, म्हणून तर राजा तुम्ही मागा राजा. तुम्हाला काय करा वायत्या गंगेत हात कसे धुवावे तुम्हाला माहित नाही ना. लोक तिकडे खर्च करतात ते साहजिक आहे, ज्याजवळ आहे पैसा ते खर्च करतात. पण आता आपण एवढ्या दिवसचा खर्च करत आलो जत्रेत नाही, आता आपल्या गावची जत्रा आहे, एखादं दुकान ठिकाणी ते आपण सुरू करा. पहिलेच कामात धंदे नाही तर काही, म्हणून म्हणलं मी. हो बरोबर आहे जंत्रम भाऊचं बरोबर आहे. एखादं दुकान गिकान दिवस लावू, दुकान नाही तर मग आता दुकान म्हणलं तर माल गिला ना लागते. त्याच्यापेक्षा एखादं हॉटेल गिटेल, चहाची टपरी गिपरी म्हणा काहीतरी सुरू करणंच आहे आपल्याला. देऊ ना हॉटेल, मस्त भज्या घ्यायचं, जिलेबीचं हॉटेल, आलू कोंडी जिलेबी भजी, हा मस्त मला मार्के चहा. हो मला तिच्या देऊ हॉटेलात नाही, घाट्यात आणू हॉटेल काय का बोलतले का? आणि ते आलू बोंडे नाही ते जमले पाहिजे आपल्याला काढाले. जिलेबी गिलेबी ते जमली पाहिजे काढाले, नाहीतर बस व्हायची फिक्की तिरपीन तारपीन येईन ते जिलेबी. लोक हसायचे आपल्या भजन जिलेबीले. अहो सदा भाऊ तुम्ही काय टेन्शन घेता राजा, काय टेन्शन घेता तुम्ही? तुम्हाला माहित नाही का आपल्याला अनुभव आहे ना, एक्सपिरियन्स आहे ना आपल्या हॉटेलात काम करायचा, एक्सपिरियन्स आहे ना. जिलेबी काढण्यात राजा डाव्या हाताचा खेळ आहे माझ्या, डाव्या हाताचा का? डाव्या नाही तर उजव्या हाताने जिलेबी काढली तरी काही नाही बा, उजव्या हाताने काढायची परी. डाकुर आहे वाटे ना ते, डाकुराच आहे वाटे ना, म्हणून बरोबर आहे त्याचा डाव्या हाताचा खेळ आहे म्हणते. नाही हो डाकुरा नाही, मी काय राजा, मी तर कोणी हातानं काम करू शकतो. हो नाहीतर आम्ही बसू तो भरोशावर आणि तू म्हणशील राजा आपल्याला जमत नाही आता, असं व्हायचं. त्याच्यापेक्षा भजे गिजे ते सभागी आहे काढणं, भजे असन चहा असन. पण ते आलू बोंडे जिलेबी ते बनवता आली तर बरं आहे, नाही तर बस व्हायचं वांध. तो भरोशावर राहू आम्ही आणि तू करशील साऱ्या सामानाचा धिंगाणा, जायचं हॉटेल आपलं तिकडे उडत. नाही जमल म्हणा त्याले, जमल त्याले. भजन जिलेबी नेहन ते तर बरं भात काढते होते, आलू बोंडे काढते ते जमते त्याले. हो रे भाऊ जमत असेल तर सांग, नाही तर वांद व्हायचं नाही तर दुसरं काहीतरी करू आपण. चहाची टपरी ठेवू नाही तर जमते ना राजा, जमते ना. खोटं बोलून राहिलो का मी? भरोसा नाही तुम्हाला मावा? हॉटेलात काम केलं ना म्या, माहित आहे तुम्हाला बी. एक्सपिरियन्स आहे ना आपल्याला. बरं आता बस झाले हे कार्य करणं. आता सामान हे ते आणावं लागेल आपल्याला, त्याची यादी करावं लागेल, पैसे किती करायचे ते ठरवावं लागेल, आणि बस झालं. मग करू ना मग आता 500-500 करावं लागेल सुरुवातीला, आणि मग सामान आणावं लागेल. नाही 500-500 होते करायच्या गजानन भाऊ, काही बी बोलता 500-500 होते का? त्याला तर डबाच केवढाच आहे, त्या मीठ साखर हे ते बेसन कमी आणावं लागते का? गॅस आणावं लागेल ना का? इंधन जमा करता कसं करता सांगा मग, नाहीतर गॅसवर जोरदार होते, इंधनारे टाइम लागते. मग जरासं धुपटाई होते मग हॉटेलात, लोक थांबले पाहिजे तर लोकांच्या डोळ्यात धुपट जायचं, लोक जागे पाहून आपल्या हॉटेलातून बघा लागेल मग. हो राजा हो, तसं नाही झालं पाहिजे. हो बरोबर आहे ना, बरोबर आहे. हो तेवढ्या नाही होत, 500-500 नाही होत सुरुवातीला, जास्त पैसे करायला लागतील आपल्याला, तेव्हा तर चालले मधले. एवढं कमी होणार आहे का? तेलाचा डबा असन, साखरे असन, बेसन असन, लहान महाग आहे ते आणावं लागेल पहिले. ते जागेचं भाडं हॉटेलात काय किती आहे ते पाहा लागेल आपल्याला. जत्रेत जागेचं भाडं तर लय आहे म्हणते आपल्या, तर ते पाहा लागेल ना किती आहे ते, आहे की नाही? मग किती करता? 1000 करता का काय? 1000 रुपये करता का? 1000 करू मग. हो होऊन जाते मग. हो कमीत कमी 1000 करावं लागेल. हो झालं डन, मग 1000 करून टाकू. सामान हे ते आणू, ती कढई हे ते मोठी कढई असेल ना आपल्या कोणाच्या घरी. हो राजा मोठ्या कढईचं बजेट लावा लागेल. मी आणतो मोठी कढई आहे ना, मा एक आचारी वैकीच आहे, त्याला भाडं गिडं हे ते दिलं जरा असं, ही झाली मोठी कढई भेटून जाईल आपल्याला 8-10 दिवसापुरती. त्याला भाडं देता येईल, इकत घ्यायला का राजा? बरं मग कढईचा बजेट लावतो. कढई झारे हे ते काय भांडे कुंडे लागते ते, पाण्याची एखादी टाकी घे एखादं हे, आणि करून टाकू. मग 500-500 जमा करा मग. आणि एक काम करा, माझ्या जराचे कमी घ्या, कारण की मी एक आचारी वाचून राहिलो तुमच्या मध्ये, सगळे येते ते आचारी ठेवाच काम नाही, त्याच्या मागून जराचे कमी करा. पाय तरी म्हणतेच 500-500 1000 म्हणलं बा, 500 होत नाही म्हणलं, तूच म्हणून राहिला ना 500 होत नाही म्हणून.
हजार हजार करावं लागते म्हणतो ना. अरे हो चुकलो लागे. हो 1000 करा लागे. 5000 माझ्या जराशे कमी घेता पैसे. तुझे कमीचं मग भाऊ आतापासून तंबुरा नको वाजवतोय तू. हा आचारी म्हण नको. पहिले पाहू तुला माल कसा काढता येते काय काढता येते. हा तुझे मग करू ना कमी नाही हो जानकीराम भाऊ. हो रे तुझे मग करू कमी मग एक पर तुला जास्त देता येईल जराशे. तू काय टेन्शन घेऊ नको त्याचं. बरं मग आता तयारी लाग. पहिले आपल्याला ते हे करा लागेल. पहिले जागा पाहा लागेल ना जत्रेतनी. जागा कुठे भेटते ते पाहा लागेल ना. जागा घ्या लागेल ना आपल्याला. पहिले बुक करा लागेल ना जागा. ते मायावर सोपवतो मी करून टाकतो बुक. ते बात अध्यक्ष ओळखीचा आहे माया. कोणती जागा कुठे काय येते बरोबर. कुठे जास्त गिरायकी येते तर काय येते तर त्याची जागा आपल्याला बुक करून टाका लागेल. बुक नाही लगेच तंबू ठोका लागेल आपल्याला तिथे. जत्रा झाली तिकडे सुरू. लोकांना मांडले भेटेल. हो बरोबर आहे झाली जत्रा सुरू तिकडे. पटकन करा लागेल काय ते. आणि हो ते पोंग्या गिंग्याच्या नड्या फड्या आणा लागेल बरं आपल्याला. पोंगे लय कट्टे जत्रेतनी. हो ना आणून भावा पोंग्याच्या नड्या आणू ना. चला मग कुठं आता आपली मीटिंग संपली. आता आपण तयारीला लागू. पैसे जमा करून सामान सुमान घेऊन येऊ. हो चला बरं. हो जास्त उशीर करायला नाही पुरत.